लोकांना हवं तसं वागता वागता तू तुलाच कुठेतरी विसरून गेलीस. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणताना स्वतः मात्र आतून कोमजून गेलीस. सांग ना, स्वतःसाठी तू कधी जगली होतीस? एकदा शांत बसून स्वतःशी गप्पा मारून बघ. जगाचा विचार सोडून दे, मनाचा ऐकून बघ. जेव्हा तू स्वतःला भेटशील तेव्हा डोळे भरून येतील. मी कुठे होते इतके दिवस, हे प्रश्न तुला सतावतील. खूप गरजेचं असतं स्वतःची ओळख पटवणं, दुसऱ्याच्या चौकटी बाहेर स्वतःला शोधणं. तू हरवली होतीस, आता पुन्हा गवसून बघ. तुझ्यातल्या त्यात तुला पुन्हा जिवंत करून बघ. आता जगायचं आहे फक्त स्वतःच्या अटीवर. फुलू दे तुझं आयुष्य तुझ्याच मनाच्या काठावर. जेव्हा तू कळशील तेव्हाच खरं सुख मिळेल आणि जगण्यापेक्षाही सुंदर तुला तू उमजेल. एखाद्या दिवशी आपण या जुन्या स्वतःला पुन्हा भेटू, थोडी अधिक समजूतदार पण तितकीच खरी. हॅलो हाय नमस्ते, मी रत्नाली. वेलकम टू माय ब्लॉग. कधी कधी सगळ्यात जास्त वेदना कुणाला गमावण्याच्या असतात, तर हळूहळू स्वतःलाच हरवत जाण्याच्या असतात. ती जुनी मी जी मनापासून हसायची, लहान गोष्टीमध्ये आनंद शोधायची आणि कोणावरही तुटून विश्वास ठेवायची, आज ती बदललेली आहे. हे खरं आहे. आता मी कमी बोलते, जास्त विचार करते. लोक म्हणतात तू मॅच्युअर झालीस, पण कोणी विचारत नाही की अनुभवाची किंमत काय होती. सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा एखादी मुलगी इतरांसाठी मजबूत होत जाताना स्वतःचा एक भाग गमावते. काही बदल गरजेचे असतात, पण काही बदल मनापासून खूप काही हिरावून घेतात. जर तुम्हालाही कधी वाटत असेल मी पूर्वीसारखी नाही आहे, तर लक्षात ठेव, तू एकटी नाही आहेस. कदाचित एखाद्या दिवशी आपण या जुन्या स्वतःला पुन्हा भेटू, थोडी अधिक समजूतदार पण तितकीच खरी. This is my story, my rule, my time, because now it's my time. हेलो नमस्ते, मी रत्नाली ब्लॉग. लाइफ का नया चैप्टर शुरू हो चुका है और इस चैप्टर का नाम है नाउ इट्स माय टर्न. अब कोई एक्सक्यूज नहीं, कोई इमिटेशन नहीं, ये समय है खुद को प्रूव करने का, अपने सपनों को रियलिटी में बदलने का. माय डिसीजन विल स्पीक लाउडर देन वर्ड एंड हार्ड वर्क विल डिफाइन माय आइडेंटिटी. जो बीत गया वो रीजन था और जो आने वाला है वो एजेंसी है. दिस इज माय स्टोरी, माय रूल, माय टाइम, बिकॉज नाउ इट्स माय टर्न. जी कधीच तुझा हात सोडत नाही तीच तुझी खरी मैत्रीण असते. हॅलो हाय नमस्ते, मी रत्नाली. वेलकम टू माय ब्लॉग. भेटणं आणि देणं घेणं यात खरी मैत्रीण असते. संकटाच्या काळात जी न बोलता तुझ्या बाजूला उभी राहते तीच खरी मैत्री असते. कधी तुझं माझं पटत नाही, कधी छोट्या गोष्टींवर वाद होतात, पण रागात मनात राग न ठेवता जी पुन्हा तुझ्याशीच बोलायला येते तीच खरी मैत्रीण असते. कारण खरी मैत्री फक्त हसण्यात नसते, या शिव पुसण्यात असते. सगळं जग सोडून गेलं तरी जी कधीच तुझा हात सोडत नाही तीच तुझी खरी मैत्रीण असते. जब मैं कमाऊंगी एक घर बनाऊंगी, उसे अपने रंगों से रंगवाऊंगी, अपने ख्वाबों से सजाऊंगी. दीवारों पर उम्मीदें होंगी, खिड़कियों से रोशनी आएगी, जहाँ हर सुबह नई हिम्मत लेकर मैं आंगन में मुस्कुराऊंगी. उस घर में कोई नहीं कहेगा हमारे यहाँ ऐसा नहीं होता, वहाँ हर सपना खुलकर जीऊंगी. जहाँ मेरी हंसी की गूंज होगी, जहाँ मेरी मर्जी की राह होगी, छोटी सी ही सही मगर मेरे दिल जैसी एक दुनिया होगी. जब मैं कमाऊंगी एक घर बनाऊंगी. त्याला माहिती आहे त्याच्या शब्दांनी नाही तर दुर्लक्षाने तू तुटते. हॅलो हाय नमस्ते, मी रत्नाली. वेलकम टू माय ब्लॉग. त्याला माहिती आहे त्याच्या शब्दांनी नाही तर दुर्लक्षाने तू तुटतेस. तू रागावलीस म्हणून नाही तर थकलीस म्हणून शांत आहेस, हेही त्याला कळतं. पण कुठूनही तो गप्पच राहतो. तू का खचतेस हे विचारण्यापेक्षा तो स्वतःला बरोबर ठरवण्यात बोलतो. तुझं दुःख समजून घेण्याऐवजी तो ते कमी लेखतो आणि तू हळूहळू स्वतःच्या भावना लपवायला शिकतेस. सगळं सांगूनही काहीच बदलत नाही. तेव्हा कळतं प्रेम कमी झाले असं नाही, फक्त त्याला फरक पडत नाही. ज्या दिवशी तू ही वाटणं थांबशील तोच दिवस त्याच्या आयुष्याचा मोठा पश्चाताप असतो.